मित्रांनो, इराणमध्ये सध्या अक्षरशः गोंधळ माजलाय. लोक सरकारवर खूप चिडलेत आणि आंदोलन दिवसेंदिवस वाढत चाललंय. परवाच तेहरानमध्ये आंदोलकांनी जवळपास 25 मशिदींना काडी लावली. इतकंच नाही तर 26 बँका, 3 हॉस्पिटल्स आणि 10 सरकारी इमारतींवरही हल्ले झालेत. जाळपोळ आणि तोडफोड सुरू होती. या सगळ्यात 48 फायर ब्रिगेडच्या गाड्या, काही बसेस आणि 24 अपार्टमेंटचं मोठं नुकसान झालंय. मीडियाच्या म्हणण्यानुसार आतापर्यंत तब्बल 3000 लोकांचा इथे मृत्यू झालाय. लोक खामनेई मुर्दाबाद अशा घोषणा देत आहेत. काही महिलांनी तर थेट खामनेई यांच्या फोटोला आग लावून त्याच आगीत सिगरेट पेटवून निषेध नोंदवलाय. थोडक्यात सांगायचं काय तर इराणमध्ये लोकांचा आता संयम सुटलाय. राग उघडपणे रस्त्यावर दिसतोय. नेमका मॅटर काय आहे समजून घेऊयात. नमस्कार, मी लक्ष्मीकांत आणि तुम्ही बघताय सॉर्ट आउट. तेहरानच्या रस्त्यावर एक महिला, एका हातात सिगरेट आणि दुसऱ्या हातात आयतुल्ला खामनेईचं पोस्टर. ते पोस्टर ती पेटवते आणि त्याच आगीत सिगरेट पेटवते. तो फक्त एक फोटो नाही, हा 21व्या शतकाच्या इतिहासात कोरला जाणारा महत्वाचा क्षण आहे. कारण इथे फक्त पोस्टर जळत नाहीये, इथे इराण जळतोय. भावांनो, आज जो इराण आपल्याला दिसतोय ना, तो आजपासून 45 वर्षांपूर्वी अगदी वेगळा होता. तेव्हा इराणमध्ये मुली हिजाबाशिवाय फिरायच्या, वेस्टर्न कपडे घालायच्या, मुलं मुली एकत्र पार्टी करायचे, कॉलेजमध्ये एकत्र शिकायचे आणि हो, मुली गाडी सुद्धा चालवायच्या. आज हे ऐकून अनेकांना धक्का बसेल, पण हे सगळं खरं आहे. पण नंतर काहीतरी असं घडलं की इराणने स्वतःच आपला मार्ग बदलला. इराणी जनतेला वाटलं आपण फारच वेस्टकडे झुकलोय, आपण पुन्हा एकदा आपल्या इस्लामिक मुळांकडे जायला हवं. आणि तिथून आयतुल्ला खामेनी सत्तेत आले. इराण इस्लामिक रिपब्लिक देश झाला. पण आज तोच इराण पुन्हा सेक्युलरिझमकडे धाव घेताना दिसतोय. इतिहासातला महत्वाचा निकाल म्हणजे काय? डॉक्टर मसूद पेजेक्शियन, एक रिफॉर्मिस्ट लिबरल विचारांचा नेता, याने हार्डकोअर इस्लामिक लीडर सईद जलीली यांना 40 लाख मतांनी पराभूत केलं होतं. हो, पूर्ण 40 लाख मतांनी. आज इराणमध्ये 500 मशिदी बंद आहेत. रस्त्यावर महिलांनी बुरखे जाळलेत. सरकार विरोधात उघडपणे बंड सुरू आहे. पोलिसांचे फायरिंग, महिला केस कापताना, हिजाब जाळताना हे व्हिडिओ इराणला जगापासून लपवायचे आहेत. पण प्रश्न आहे, इराण इस्लाम का नाकारतोय? इराणला धर्माशी नेमका प्रॉब्लेम काय आहे? नाही, इराणला धर्माच्या नावावर होणाऱ्या राजकारणाची प्रॉब्लेम आहे. याची सुरुवात झाली कुठून? तर 1979 साली तेव्हा इराणचा राजा होता शाह रजा पहलवी. तो लिबरल नेता होता, मॉडर्न नेता होता. त्याने 1960 मध्ये व्हाईट रेव्होल्युशनची सुरुवात केली. इराणला वेस्टर्न देशांसारखं विकसित करायचं त्याचं स्वप्न होतं. त्याने आर्य मेहर युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी, पहलवी युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि परदेशात शिक्षणासाठी स्कॉलरशिप्स हे सगळं सुरू केलं होतं त्या काळात. त्याचं स्वप्न होतं की इराणचे भविष्यातले लीडर्स मॉडर्न आणि शिक्षित पाहिजेत. त्या काळी अमेरिका आणि इराण खूप जवळचे मित्र होते. 1970 मध्ये इराण हा अमेरिकेचा सर्वात मोठा शस्त्र खरेदी करणारा देश होता. 1976 मध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आयझनहॉवरने तेहरानमध्ये न्यूक्लिअर रिसर्च सेंटर सुरू केलं. अमेरिका इराणसाठी न्यूक्लिअर पॉवर प्लांट्सही उभारणार होती. पण मग सगळं बदललं. इराण वेगाने पुढे जात होता आणि इतक्यात सगळं बदललं. आयतुल्ला खामेनी सत्तेत आले. त्यांनी धार्मिक भावनांचा वापर केला. शाहला अमेरिकेचा एजंट ठरवलं आणि धर्म आणि संस्कृती नष्ट करत आहे असं सांगितलं. 1979 मध्ये इस्लामिक क्रांती झाली. इराण इस्लामिक रिपब्लिक झाला. शाह पळून गेला. अमेरिकेने त्याला आश्रय सुद्धा दिला आणि मग तेहरानमधील अमेरिकन एम्बसीत 50 अमेरिकन नागरिकांना ओलीस धरलं गेलं. तेव्हाच अमेरिका आणि इराण शत्रू बनले आणि पहिलं आर्थिक निर्बंध लादलं. खामेनी सत्तेत आल्यानंतर इराण फक्त देश राहिला नाही, तो एक कायदेशीर पिंजरा बनला. इराणमध्ये मुलं मुली एकत्र फिरू शकत नाहीत, एकत्र प्रवास करू शकत नाहीत आणि बस आणि ट्रेनमध्ये त्यांचे वेगवेगळे डबे आहेत. पार्कही वेगवेगळे आहेत. महिलांसाठी हिजाब तर बंधनकारक आहे आणि पुरुषांसाठी फुल स्लीव्स आणि फुल पॅन्ट. इतकंच नाही तर एखाद्या मुलाने आणि मुलीने सार्वजनिक ठिकाणी फक्त हात जरी मिळवला, हँडशेक जरी केला तर थेट जेल. आणि हे सगळं पाळलं जात आहे की नाही हे पाहायला मॉरल पोलीस. आता तुम्ही सांगा, रस्त्यावर कॅमेरे, फेशियल रिकग्निशन सिस्टीम आणि संशय आला की थेट अटक. जेलमध्ये गेल्यावर टॉर्चर आणि सोशल मीडिया जे तुम्ही आणि मी वापरतोय, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर, हे सगळं तिथं बंद आहे. म्हणजेच बाहेरच्या जगाशी संपर्कच नाही ना राव. पण सगळ्यात मोठा प्रश्न, हे नियम कोणासाठी? जनतेसाठी. कारण खामेनीची स्वतःची नात
परदेशात वेस्टर्न कपड्यांमध्ये, शॉर्ट ड्रेसमध्ये आणि मोकळेपणाने फिरताना दिसते. म्हणजेच धर्म जनतेसाठी, स्वातंत्र्य सत्तेसाठी, आणि हीच खरी हिपोक्रसी आहे. महसा अमिनी, एका मुलीने बदललेला देश. महसा अमिनी फक्त 22 वर्षांची. तिने काही गुन्हा केला नव्हता. तिने फक्त हिजाब नीट घातला नव्हता, सरकारच्या नियमांप्रमाणे नव्हता. मोरेल पोलिसांनी तिला अटक केली आणि इतकं मारलं, इतकं टॉर्चर केलं की तिचा जागीच मृत्यू झाला. फक्त हिजाब नीट घातला नाही म्हणून मृत्यू. हा क्षण इराणसाठी ब्रेकिंग पॉइंट ठरला. लोकांना जाणवलं, आज महसा, उद्या आपली मुलगी असू शकते. मग काय झालं? महिलांनी आपले केस कापले, हिजाब जाळले, डेथ टू डिटेक्टरच्या घोषणा दिल्या. शाळकरी मुली रस्त्यावर उतरल्या आणि तरुणांनी धर्मगुरूंचे टर्बन खाली फेकले. विद्यार्थ्यांनी शिक्षण स्वातंत्र्यासाठी बंड केलं. कामगारांनी हक्कांसाठी आवाज उठवला. महसा एक व्यक्ती राहिली नाही, ती एक चळवळ बनली. भावांनो, लोकांनी मशिदी सोडल्या, धर्माविरोधात नाही तर जबरदस्ती विरोधात. इराणमध्ये कधी काळी 75,000 मशिदी होत्या. आज त्यातल्या 50,000 मशिदी बंद आहेत. हे ऐकून तुम्हाला धक्का बसेल, कारण इराण हा हार्ड कोर मुस्लिम देश आहे. पण लोकांनी धर्म सोडला नाही, तर लोकांनी धर्मावरची जबरदस्ती सोडली. असेंब्ली ऑफ एक्सपर्टचा मेंबर स्वतः म्हणाला, धर्म जबरदस्तीने लादल्यामुळे लोक धर्म सोडत आहेत. जेव्हा श्रद्धा भीतीत बदलते तेव्हा श्रद्धा मरते. लोकांना देवापेक्षा सरकारची भीती वाटू लागली आणि म्हणूनच लोक दूर गेलेत. भारतासाठी याचा अर्थ, भारतासाठी मोठी संधी. जर इराण लिबरल झाला तर भारतासाठी हे गेम चेंजर ठरणार आहे. स्वस्त तेल. इराण भारताला नेहमीच स्वस्त दरात तेल देत आलंय. निर्बंध हटले तर पेट्रोल डिझेल स्वस्त होऊ शकतं. चाबहार पोर्ट. भारताला थेट मध्य आशिया आणि युरोपचा रस्ता. पाकिस्तानला बायपास. रेल्वे प्रोजेक्ट. इंडिया इराण रशिया ट्रेड रूट फास्ट. ट्रेड टाइम 45 ते 60 दिवसांचा ट्रेड फक्त 25 ते 30 दिवसात होणार. खर्च 30% कमी खर्च. यामुळे भारत चीन सारखा मोठा सप्लाय चेन हब बनू शकतो. थोडक्यात काय, इराणचा लढा हा धर्माविरुद्ध नाही तर जबरदस्ती विरुद्धचा आहे. महसा अमिनी एक मुलगी होती, पण तिच्या मृत्यूने देश जागा केलाय. आज इराण बदलतोय आणि हा बदल भारतासाठी आशेचा किरण आहे. मित्रांनो, तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल तर सॉर्ट आउट बाय लक्ष्मीकांत चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून्ड फॉर मोर अपडेट्स. भेटूया लवकरच.